गाइस गेस व्हॉट, आम्ही कुठे आलोय? आम्ही खूप वर्षानंतर आमच्या मैत्रिणीला भेटायला आलेलो आहे आणि त्याचं कारण पण खूप जास्त स्पेशल आहे। याबद्दल तिला काहीच कल्पना नाहीये। आता बघूयात तिची रिएक्शन काय असेल। हे तिचं घर आहे आणि आता आपण जाऊयात। नमस्कार सगळ्यांना। आम्ही तिघी कॉलेजपासून एकत्र आहोत। आज खूप दिवसांनी भेटलो आहोत। इतक्या वर्षानंतर एकत्र येणे म्हणजे खूप जास्त इमोशनल आणि एक्साइटिंग होतं। सो लेट्स गो, पाहूयात की आम्ही दिवसभरात काय काय केलं। सगळ्यांच्या आयुष्यात इतके बदल झालेत, पण आमचा बॉन्ड अजून तसाच स्ट्रॉंग आहे। कधी कधी काही नाती असतात ना की जी वेळ, अंतर आणि आयुष्याचे बदल सगळं सहन करतात। आम्ही तिघी कॉलेजपासून एकत्र रोज भेटायचो, एकत्र हसायचो, सोबत खूप सारे कांडी केले आहेत आणि खूप छोट्या छोट्या गोष्टीत आम्ही आनंदी व्हायचो। पण आयुष्याची गाडी पुढे निघाली। काम, जबाबदाऱ्या आणि वेळेच्या ताणात आम्ही सगळ्या थोड्याशा लांब गेलो आणि मग काय, माझ्या लाडूला बाळ झालं, म्हणजेच तिच्या घरी लक्ष्मी आली। तेव्हा ठरवलं, बस आता भेटायचं। 2 वर्षांनी आम्ही पुन्हा भेटलो। काकू नेहमीच आमचा खूप लाड करायच्या। हॉस्टेलला असतानाही बॅग भरून खाऊ नाश्ता ठरलेला असायचा। आजची मेजवानी तशीच खास होती। चिकन मसाला सोबत चहा पिला, खूप साऱ्या गप्पा मारल्या। अशा या आम्ही तिघी, एक सिन्सिअर, एक समजूतदार आणि एक इमोशनल, असं आमचं नेहमीचं इक्वेशन आजही तसंच होतं। म्हणजे आता मी काय सांगू यांच्याबद्दल। ही जी प्राची आहे ती अशी होती ना कॉलेजमध्ये की आम्हाला दोघींना टेन्शन यायचं की हिचं पुढे जाऊन काय होणार आहे। पण सगळ्यात स्ट्रॉंग, इंडिपेंडंट, कोणावरही डिपेंड नसणारी मुलगी, इतकी स्ट्रॉंग मदर झाली आहे। आज ती 2 मुलांची आई आहे। त्यांना खूप चांगलं सांभाळते। हा आहे शंभू आणि आता जी झाली आहे ती वीरा। ती एक उत्तम मेकअप आर्टिस्ट आहे। वेगवेगळ्या डिझाईन्स, आर्ट खूप जास्त छान छान क्रिएट करते। आणि त्यानंतर आम्हाला शंभूने सगळं घर दाखवलं। त्याच्या इथल्या कोंबड्या दाखवल्या, गायी दाखवल्या, सगळं जे बाहेर धान्य होतं ते दाखवलं, थोडीशी मस्ती केली। आणि ही आमची हिरोईन आहे बरं का। कॉलेजमध्ये असताना एवढीच सुंदर होती आणि त्याच्यापेक्षा सुंदर आताही दिसत आहे। आणि हे आमचं छोटंसं गोडसं पिल्लू आम्ही बघायला आलोय, तर खूपच गोड आहे। आता वेळ होती घरी जाण्याची। घरी जाता जाता काकूने खूप साऱ्या ताज्या भाज्या दिल्या। आता वेळ आली घरी जाण्याची। घरी निघताना मात्र मनात एकच विचार होता, आता पुन्हा काहीतरी निमित्त काढावं लागेल पुन्हा भेटण्यासाठी। कधी काळी रोज भेटणारे आम्ही तिघी आज भेटायला कारण लागतं, पण प्रेम मात्र अजून तसंच आहे हा। ही आहे आमच्या तिघींच्या मैत्रीची कहाणी। जर तुमच्या सुद्धा कॉलेजच्या मैत्रिणी अशाच हरवल्या असतील तर त्यांना सुद्धा नक्की आठवण करून द्या। चल ग, थोडासा वेळ काढ आणि मस्त मज्जा करूया।